गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, आपण जर शनिवार रविवारमधल्या डेव्हलपमेंट्स जर पाहिल्या तर जिओपॉलिटिकली बरंच काही घडलेलं आहे. ओके, तर आता सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊयात की आपलं मार्केट जेव्हा शुक्रवारी बंद झालं त्यानंतर त्यानंतर आपण जर पाहिलं तर US गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलं की आता स्ट्रेट ऑफ हॉर्मोज पूर्णपणे ओपन झालेलं आहे आणि त्यामुळे ऑइल प्राईस जे आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणावर क्रॅश झाल्या. ऑलमोस्ट $80 आसपास ऑइल आलं होतं. साधारण 12% आसपास डाऊन झालं होतं. परंतु आता ऑइल पुन्हा वरती गेलेलं आहे. ऑलमोस्ट 5 ते 6% आसपास पुन्हा ऑइल ग्रीनमध्ये आहे. मग याच्यामागचं रिझन काय ते आपण जाणून घेऊयात. तर आता जे काही सेकंड राऊंड ऑफ टॉक्स आजपासून होणार होते तर ते अचानकपणे कॅन्सल करण्यात आलेले आहेत. का तर जे काही ब्लॉकेड US लावलं होतं स्ट्रेट ऑफ हॉर्मोजमध्ये तर त्याच्यामधनं एक इराणचं शिप जात होतं तर त्याच्यावरती अटॅक करण्यात आलेला आहे US कडनं. आता हे का करण्यात आलं तर साहजिकच आहे की निगोशिएशन्स टेबलवरती जेव्हा तुम्ही बसता तेव्हा कुणाचा अप्पर हँड आहे तर त्याची गोष्ट जास्त चालते आणि त्यामुळे आपण लावलेलं जे ब्लॉकेड आहे म्हणजे US लावलेलं जे ब्लॉकेड आहे तर ते खूप जास्त आपण काय म्हणू शकतो की US खूप स्ट्रेंथन आहे त्यामध्ये हे त्यांना दाखवायचं होतं म्हणून त्यांनी एका शिपवरती अटॅक केलेला आहे. परंतु त्यामुळे झाले काय, इराण चिडलेला आहे आणि इराणनं सेकंड राऊंड ऑफ टॉक्स जे आहेत तर ते सस्पेंड केलेले आहेत. तर ते म्हणतात की आम्ही तुमच्यासोबत टॉक करणार नाही. आता साहजिकच आहे की या इंटरनॅशनल गोष्टींमध्ये खूप काही घडत असतं दर मिनिटाला. त्यामुळे आता ते नाही जरी म्हणत असले तरी कदाचित अजून 1 तास 2 तासानं काही समजा त्यांचं बोलणं झालं, काही फोनाफोनी झाली तर कदाचित ते तयारसुद्धा होतील. आणि जर समजा नाही झाले तर अजून 2 दिवस आहेत. कारण 22 तारखेला ट्रम्पनी जे सीजफायर अनाऊन्स केलं होतं 15 डेजचं तर ते संपत आहे. त्यामुळे 22 तारखेनंतर मग काय काय होतं आहे ते पाहावं लागेल. परंतु जर आपण टेक्निकली पाहिलं तर दोन्ही बाजू लढण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहेत. त्यांना एनी हाऊ सीजफायर पाहिजे. परंतु आता हे कसं आहे माहिती आहे का, ट्रम्प एवढ्या इझिली कुठल्याही गोष्टीत एक्झिट करत नाही, सगळ्यांना माहीत आहे. फार नखरे करतात. त्यामुळे हे सगळे नखरे चालू आहेत एवढंच फक्त लक्षात ठेवा. अदरवाईज बाकी असं फार टेन्शन घेण्यासारखं किंवा पॅनिक सिच्युएशन क्रिएट करण्यासारखं काही नाही आहे. ओके, म्हणजे मार्केट एकदम गॅपडाऊन होईल, झालं तर फार मोठं गॅपडाऊन होईल, लोअर सर्किट लागेल वगैरे असलं काही होणार नाही आहे. त्यामुळे आता ग्लोबली जे काही घडतं आहे तर त्याच्यावरती लक्ष ठेवणं हेच आपलं काम आहे. कारण आपण ना तो इश्यू सॉल्व्ह करू शकतो ना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंटरफिअरन्स करू शकतो, लक्षात ठेवा. फार मोठ्या लोकांचं काम आहे ते. तर मग आता या गोष्टी झाल्या. आता जर आपण आपल्याकडे पाहिलं तर शनिवार रविवारमध्ये ICICI बँकेचे रिझल्ट आणि HDFC बँकेचे रिझल्ट आलेले आहेत आणि जे एक्सपेक्टेशनपेक्षा चांगले आलेले आहेत. त्यामुळे US जो काही ICICI बँकचा ADR आहे तर तो ऑलमोस्ट 4-4.5% ग्रीनमध्ये क्लोज आहे. जर आपण इकडे पाहिलं तर ऑलमोस्ट 2-2.25% आपण त्याच्यामध्ये बफर पाहू शकतो. म्हणजेच काय की आज मोस्ट लाईकली बँक निफ्टी चांगल्यापैकी परफॉर्म करण्याची पॉसिबिलिटी आहे. सोबतच जे काही NBFCs वगैरे आहेत लाईक जिओ फायनान्स वगैरे तर त्यांनी रिझल्ट प्रोड्यूस केलेले आहेत. तर मग आता ह्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट मार्केटवरती कशा पद्धतीने राहतो ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि नेक्स्ट वीकमध्ये म्हणजेच आता हा जो वीक चालू झालेला आहे या वीकमध्ये 24 तारखेला रिलायन्स रिझल्ट अनाऊन्स करणार आहे की ज्यामध्ये आता साहजिकच आहे की जिओचा जो IPO आहे तर त्या संदर्भातले काय काय डिटेल्स ते देत आहेत ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता 24 तारीख म्हणजेच शुक्रवारी आफ्टर मार्केट त्यांचा रिझल्ट आहे, म्हणजे त्याचा इम्पॅक्ट आपल्याला अगेन नेक्स्ट मंडेला पाहायला मिळेल. त्यामुळे आता पाहूयात की पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राईज ॲक्शन घडते आणि या प्राईज ॲक्शनला जे काही जिओपॉलिटिकल टेन्शन आहे तर ते कशा पद्धतीनं मार्केटला डिप्रेस करतं आहे किंवा मग वर घेऊन जातं आहे. तर मग होप पाहूयात काय होतं ते. परंतु फार जास्त पॅनिक सिच्युएशन नाही आहे आणि सध्या जर मार्केटचं टेम्पलेट पाहिलं तर बाय ऑन डिप्सचाच सिनॅरिओ कंटिन्यू आहे जोपर्यंत मार्केट 24,000 डाऊनसाईडला ब्रेक करत नाही तोपर्यंत. आता पहा लेवल्स कशा आहेत. 24,000वरती खूप जास्त पुट रायटिंग आहे, त्यामुळे आपल्याला तिथे एक चांगला सपोर्ट सापडतो. अगेन जर आपण मार्केट जिथनं सुरू झालं होतं तर तिथनं जर फिबोनाची रिट्रेसमेंट जर पाहिलं तर त्या हिशोबाने 24,400च्या वरती जर क्लोजिंग आलं डेली बेसिसवरती तर एक चांगला संकेत आहे
की जो मार्केटला 24,800पर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि जेव्हा 24,800 अप्पर साईडला ब्रेक होईल तेव्हा मार्केटची ट्रेजेक्टरी ही पूर्णपणे चेंज होईल आणि मार्केट पूर्णपणे बुलिश झोनमध्ये येईल, की जिथे तुम्हाला 100% बाय ऑन डिप्समध्ये कुठलाही जर ट्रेड असेल तर त्याच्यामध्ये मोस्ट लाईकली प्रॉफिट होण्याचे चान्सेस आहेत, जोपर्यंत मार्केट पुन्हा ऑल टाईम हायला जात नाही तोपर्यंत. त्यामुळे 24,800 या ठिकाणी खूप जास्त आपल्याला काय म्हणू शकतो की प्रॉफिट बुकिंग होण्याची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे होप सो पाहूयात काय होतं ते. आता गिफ्ट निफ्टी जर आपण पाहिलं तर ऑइल जसं क्रॅश झालं होतं तर गिफ्ट निफ्टीच मुळात 24,800च्या वरती जाऊन क्लोज झालं होतं. परंतु सकाळ आज जेव्हा हे टेन्शन पुन्हा एक्स्कलेट झालेलं आहे जिओपॉलिटिकल, त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक साधारण 50 ते 60 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल, की जे फार जास्त नाही आहे. त्यामुळे ओपनिंगसोबतच मार्केटचं क्लोजिंग देखील आज महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळे पाहूयात कुठे क्लोजिंग होतं आहे मार्केटचं, ते खूप जास्त गरजेचं आहे पाहणं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.